तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. हा प्लॉट आता जवळजवळ खोडायला रेडी आहे. एकदा 4, 5, 6, 8 दिवसात हा प्लॉट आपल्याला व्यवहार करावा लागेल. बऱ्याच जणांच्या शंका, रेट पडतील का, रेटचा काही प्रॉब्लेम येईल का. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, सध्या मार्केटमध्ये थोडासा माल हा हलक्या प्रतीचा, काहींनी खराब माल, असा खराब खराब माल समजा झाडावरचा तो काढून आधी काही विकता लोक. बरेच जण मार्केटमध्ये असं घेऊन जातात. पण तेलाचाही माल मार्केटमध्ये भरपूर आला आहे. तो माल 10 ते 15 दिवसात संपून जाणार आहे. 10-15 दिवसात मार्केटचे रेट वाढण्याची शक्यता दाट राहील. फक्त आपल्या बागांची काळजी घ्या. या वातावरणात आपल्याला बोनेट सारखे औषधं, त्याला आलाच असेल तर तुमचं ऑइलगार सारखे औषधं, ही औषधं मारा. तणनाशकाचा वापर आपल्याला टाळायचा आहे. तणनाशकाचा विषय निघाला म्हणून एक विषय आवर्जून घेण्याची माझी इच्छा झाली. काल मी लखमापूर, तालुका दिंडोरी इथं व्हिजिटला गेलो होतो. आपले मित्र आहे रावसाहेब मोगल, लखमापूर गावचे, चांगले प्रगतिशील शेतकरी आहे. एकाने उपद्रव केला, शेजारी ऊस होता, 2,4-D तणनाशक मारलं. आपल्या लोकांना अजून अशी जागृतीच झाली नाही का शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान आपल्यामुळे होऊ शकतं. 2,4-D हे असं तणनाशक आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय ते भारतातच बॅन आहे डायरेक्ट, पण हे ब्लॅकने विकलं जातं. याच्यामध्ये इतके कडक कायदे, याच्यामध्ये पहिला अटकलं जातं दुकानदार. कोणी जर माझा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. पेस्टिसाईड ॲक्ट 1900, इन्सेक्टिसाईड 1968च्या कायद्यानुसार हे औषधं तुम्हाला विकता येणार नाही. याचं कारण असं की याच्यामुळं खूप मोठं नुकसान, द्राक्षबाग, डाळिंबाग असेल तुमची, इतर ही पिकं असतील, इतकं लांब हे जातं. 1000 फूट, 1000 मीटर म्हणजे किलोमीटरपर्यंत त्याची वाफ जाऊ शकते. त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे का आपण आपल्या शेतामध्ये काय करतो. अरे ते एवढा मूर्खपणा. असे मूर्ख शेतकरी बरेचसे. माझे एक मित्र आहे भाऊसाहेब सानप म्हणून, शिवरे नैताळजवळ गाव आहे, त्यांचंही एका शेतकऱ्याने असं 2-3 वर्ष लागोपाठ नुकसान केलं. या अशा भरपूर घटना दरवर्षी घटना. अरे आपण सुधारती का नाही अजून? आपण सुधरा तेव्हा जग सुधरल. आपण स्वतः सुधरा ना. थोडंसं अनुभव घ्या. अरे हजारो शेतकरी ऊस करतात, तुलाच बरं ते 2,4-D मारायचं सुचलं. मग तो विचार करायचा ना का शेजारच्या बाग आहे, द्राक्ष बाग आहे, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही, वैमनस्य घ्यायचं नाही. ही चूक आहे, ती चूकच आहे. आपण मस्त तू हळू मारला असेल, सगळं केलं असेल, दुसऱ्याच्या चूक करण्याच्या उद्देशाने नसल मारलं, तरीही या कायद्यामध्ये भरपाई देण्याची तरतूद आहे. याच्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी सहाय्यक यांना जर हे केलं, अर्ज दिला, पाठपुरावा केला, तर कृषी सहाय्यक त्या प्लॉटचा पंचनामा करू शकता आणि झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन तो तहसीलदाराला देऊन, आणि तो सगळा अहवाल तयार झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्यावर कायदेशीर कारवाई 100% होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. या चुका आपण करू नका. ग्लायशलबद्दल मागं मी बोललो होतो. ग्लायशल हे द्राक्ष बागेमध्ये अजून सुद्धा त्याला लेवल क्लेम नाही. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये, केरळ सारख्या, आंध्र प्रदेश सारख्या राज्यामध्ये हे पूर्णपणे बॅन केलेलं आहे. हे दिसणार सुद्धा नाही तुम्हाला तिकडं. म्हणजे हे आपल्या याच्यासाठी इतकं घातक आहे. माझ्या सुद्धा तणनाशकाला विरोध नव्हता, किंवा मी सुद्धा माझ्या बागेमध्ये तणनाशक भरपूर मारलेले आहे आतापर्यंत. ग्रामोझन असेल, स्विपर असेल, आपलं याचं एलियम प्लस असेल बाहेरचं, किंवा ग्लायफोसेट असेल, सगळ्या प्रकारचं हे मारलेलं आहे. पण आता त्याच्यावर जनजागृती करण्याची गरज आली आहे. कारण हे ना, ह्याचं काही नाही, याला ग्रास कटर झालं, भरपूर गोष्टी, मल्चर झालं, हे कट करणं सोपं आहे. आपण, मला दिवसातून कमीत कमी 2 ते 3 फोन येतात, सर तणनाशक कोणतं बरं. हो, डाळिंब असं पीक आहे, त्याची पानं खूप बारीक आहे, त्याला कोणत्याही तणनाशकाचा पटकन इफेक्ट होतो. द्राक्षाचं तसं नाही, द्राक्षाचं वेगळे. द्राक्षाला 2,4-D सारखं तणनाशक सुद्धा मी मारलेलं खूप पूर्वी, ऊसाला, आपलं गव्हाला, त्यावेळेला मारायचं, कारण आजूबाजूला द्राक्ष बाग नव्हते. आता आपल्याकडे खूप द्राक्ष बाग आले. आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. थोडं शिक्षण घ्या, थोडंसं स्वतः सुधरा, तेव्हा जग सुधरल, लोक सुधरतील. आपण दुबई सारख्या देशामध्ये मी गेलेलो आहे. तिथं काहीच कमी नाही होत्या लोकांना. फक्त एक गोष्ट, चांगला अभ्यास केला, काहीही कोणतीही गोष्टीची कमी नाही, पण काहीच पिकत नाही तिथं. हे सगळं चांगल्या प्रतीचं माल हा ते खात्या, आणि आपण भंगार खातो इकडं. सगळा भारी माल तुम्हाला, कारले पहा, दोडका पहा, सगळं पहा, चांगल्या क्वालिटीचा सगळा माल ते लोक खात्या, आणि आपण भंगार खातो इकडं. आपण पेस्टिसाईड मारेल खातो, ते एक्सपोर्टचं खाता, रिसिड्यू चेक केलेला माल खाता. म्हणजे आपण किती माग आहे. मी एकच गोष्ट शिकलो, तिथं दंगे नाही, तिथं डीजे नाही,
तिथं वराती नाही, तिथं नाचगाणी नाही, काहीच नाही. तिथं एकदम स्वच्छ आणि सुंदर कारभार चालतो. त्यांचं मला एकच गोष्ट आवडली, ते कोणाला त्रास नाही देती, त्याच्यामुळे त्यांना कोणाचा त्रास नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा, फॉरवर्ड करा, लोकांना दाखवा, फॉलो करा. धन्यवाद.